आज आमच्या शाळेला नाबार्डच्या कृषी कुंभ या शेतीविषयक संस्थेने भेट दिली. आम्ही जी आमच्या शाळेमध्ये परसबाग तयार केलेली आहे, त्या परसबागेला पाहायसाठी म्हणून ही सर्व मंडळी आलेली होती आणि त्यात या संस्थेच्या डायरेक्टर सत्यवती बागडी यांनी त्यांच्या समूहासह आमच्या या सुंदर अशा परसबागेला भेट दिली. परसबागे बघितल्यानंतर त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी काही मार्गदर्शनसुद्धा केले आणि त्यांनी त्यांच्याकडून कंपोस्ट खत, गांडूळ खत जे खतं होते त्यांच्याकडे, ते सुद्धा आम्हाला आमच्या परसबागेसाठी भेट म्हणून दिले. आणि त्यांनी सांगितलं की ही आम्ही फुलवलेली जी परसबाग आहे, तिला अधिकाधिक प्रकारे कशी फुलवता येईल, कोणकोणत्या भाज्या, फळभाज्या, कमी कालावधीत लागणाऱ्या भाज्या, अ, या सगळ्या गोष्टींची नमस्कार. त्यांनी इत्थंभूत माझे माहिती नाव दिली. सत्यवती बागडे आहे. मी कृषी कुंभ कंपनीचे डायरेक्टर आहे आणि या सुकळी गावामध्ये मी परसबाग बघण्याकरिता आलेली आहे. या सुकळी गावातील जिल्हा परिषद शाळा यामध्ये परसबाग खूप मस्त करण्यात आलेली आहे किंवा या परसबागेसाठी ज्या शाळेतील शिक्षकांनी मेहनत केलेली आहे ते अतिशय खूप मेहनतीनं केलेली आहे परसबाग. आणि शाळेतील कसं पोषणहार, शाळेतील मुलांचं पोषणहार कसं वाढवता येईल या दृष्टिकोनातून हे परसबाग अतिशय उत्तम तऱ्हेनं केलेले आहे. आम्ही मार्गदर्शन याच्या आधी पण आलो होतो. आम्ही मार्गदर्शन केलं की परसबाग कशा प्रकारे तयार करता येईल आणि आम्ही जे काही सांगितलं किंवा जे काही आम्ही मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनानुसार या शाळेतील शिक्षकांनी खूप अतिशय मेहनत केली आणि परसबाग क्षीरसागर सरांनी आणि वागदे मॅडमनी क्षीरसागर सरांनी आणि वागदे मॅडमनी तसेच शाळेतील मुलांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आणि ही परसबाग तयार सर्व शिक्षक गणांनी सुद्धा खूप मेहनत केली आणि परसबाग तयार केली. आणि मित्र कीटक हे नेहमी म्हणजे भाज्यांवर असायला पाहिजे. रासायनिक द्रव्यामुळे काय होते, औषधीमुळे की आपले जे शत्रू कीटक असतात ते सुद्धा मरतात आणि आपले जे मित्र कीटक असतात त्यांचा सुद्धा नाश होते, ते सुद्धा मरतात. पण आपण निंबोडी अर्कची वगैरे फवारणी केली तर त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे शरीरावर काही पण होत नाही आणि खाण्यास पण चव असते आणि मित्र कीटक मिळाला. कारण शाळेतील मुलांना कशा प्रकारे शाळेतल्याच परसभागातून मिळालेले फळभाज्या आहेत म्हणजे भाज्या आहे त्याच्यातून मुलांना कशा प्रकारे पोषण आहार देता येईल हा दृष्टिकोन या शाळेतील शिक्षकांनी आपल्या समोर मांडला, आपल्या समोर ठेवला आणि त्याप्रमाणे हे परसबाग अतिशय उत्तम प्रकारे तयार केली. शाळेतील मुलांचे पोषण आहार व्यवस्थित राहावे, त्यांचे आरोग्य कसे सुदृढ ठेवता येईल याच्याकडे सुद्धा या शिक्षकांनी छान म्हणजे चांगल्या प्रकारे लक्ष दिले. नमस्कार, माझे नाव सत्यवती बागडे आहे. मी कृषी कुंभ कंपनीचे डायरेक्टर आहे आणि या सुकळी गावामध्ये मी परसबाग बघण्याकरिता आलेली आहे. या सुकळी गावातील जिल्हा परिषद शाळा यामध्ये परसबाग खूप मस्त करण्यात आलेली आहे किंवा या परसबागेसाठी ज्या शाळेतील शिक्षकांनी मेहनत केलेली आहे ते अतिशय खूप मेहनतीनं केलेली आहे परसबाग. आणि शाळेतील कसं पोषणहार, शाळेतील मुलांचं पोषणहार कसं वाढवता येईल या दृष्टिकोनातून हे परसबाग अतिशय उत्तम तऱ्हेनं केलेले आहे. आम्ही मार्गदर्शन याच्या आधी पण आलो होतो. आम्ही मार्गदर्शन केलं की परसबाग कशा प्रकारे तयार करता येईल आणि आम्ही जे काही सांगितलं किंवा जे काही आम्ही मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनानुसार या शाळेतील शिक्षकांनी खूप अतिशय मेहनत केली आणि परसबाग क्षीरसागर सरांनी आणि वागदे मॅडमनी क्षीरसागर सरांनी आणि वागदे मॅडमनी तसेच शाळेतील मुलांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आणि ही परसबाग तयार सर्व शिक्षक गणांनी सुद्धा खूप मेहनत केली आणि परसबाग तयार केली. आणि गांडूळ खत, शेणखत असे वेगवेगळे वापर करून आपण याचा ऑर्गॅनिक शेती करू शकतो. आणि त्याला लागणारे वेगवेगळे कीटकनाशक असतात ते ऑर्गॅनिकमध्ये आपण बनवू शकतो. त्यामध्ये आपलं दशपर्णी अर्क असते, निंबोडी अर्क. याचा फायदा असं की जे इनऑर्गॅनिकमुळे जो लॉस होत आहे शेतीचा त्याचा मातीमध्ये जैविकता वाढते ऑर्गॅनिकमुळे. आणि वेगवेगळे जे मायक्रोन्यूट्रियन्स असतात मातीत त्याचे उपचार बी वाढतो. कृषी कुंभ फार्मा प्रोड्युसिंग कंपनीला इथे जिल्हा परिषद सुकडीला गावात आलेलो आहे.
आपली कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. त्या नेमकाने मॅडमनी आम्हाला इथे बोलवलेलं आहे की आपण इथे मार्गदर्शन करण्यासाठी. तर नेमकं आमची कंपनी करते काय, म्हणजे आमची वेगवेगळे जे शेतकरी असतात त्यांना वेगवेगळ्या सुविधा ज्या उपलब्ध होतात, स्कीम वगैरे येतात आपल्या गव्हर्नमेंटकडून, त्यांना एक तर मिळत नाही किंवा त्यांना माहीत नसतात की कशा का त्याचा फायदा घेऊ शकतो. अशा वेगवेगळ्या स्कीमची घरपोच त्यांना माहिती देणे आणि जे शेताला लागणारे फर्टिलायझर असतात, पेस्टिसाइड्स असतात आणि वेगवेगळे औषधी असतात, ते कमी दरात, म्हणजे आपण शेतकरी जो असतो तो डायरेक्ट रिटेल शॉपमधून घेतो. त्याऐवजी आपण डायरेक्ट कंपनीकडून मागून आपल्या कंपनीद्वारे कमी खर्चात शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करणार आहे. आणि शेतकऱ्यांचा जो माल असतो तो एक तर दलाला थ्रू तो मार्केटमध्ये विकतो. त्यामध्ये त्याला खर्च म्हणजे एक तर गाडीचा बी खर्च लागतो आणि दलाली बी लागते. तर त्याचा खर्च वाचवण्यासाठी म्हणून आम्ही ही कंपनी उभारली की डायरेक्ट आम्ही माल घेणार आणि जो मार्केटचा भाव राहणार त्याच्याऐवजी थोडा जास्त भावात देऊन आम्ही तो माल घेणार आहेत आणि वेगवेगळ्या कंपनीशी ट्रायअप करून आम्ही तो माल विकणार आहे. आणि याचा फायदा असा की शेतकऱ्यांना योग्य भाव भेटणार. आणि आता जसं बघता येईल की जास्त तर शेतकरी फर्टिलायझर म्हणजे इनऑर्गॅनिक शेतकरी मॅक्सिमम इनऑर्गॅनिक शेती करतात. त्याचा लॉस असा होतो की त्यामध्ये जी मातीची जीविकता आहे ते कमी होत चाललेली आहे. त्यासाठी आम्ही त्यांना ऑर्गॅनिककडे वळण्यासाठी वेगवेगळी माहिती देतोय आणि ऑर्गॅनिक शेती कशी काय करू शकतो याबद्दल माहिती देतोय. ऑर्गॅनिक शेती म्हणजे काय,